भारतामध्ये सगळीकडे दिसणार आहे। याचा वेधही अगदी पहाटेपासून चालू होतोय। तेव्हा या वेध काळामध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या देवपूजा, कुलधर्म, श्राद्ध इत्यादी सर्व गोष्टी करता येतात। शास्त्रकारांनी फक्त भोजनाचा निषेध सांगितलेला आहे, म्हणजे भोजन करायचं नाही। बाकी सर्व गोष्टी आपल्याला करता येतात। साधारणपणे दुपारी 4:30 पासून आपल्या गावाच्या सूर्यास्तापर्यंत या ग्रहणाचा पर्वकाळ आहे। तोपर्यंत हे ग्रहण दिसणार आहे। परंतु भारतामध्ये उशिरात उशिरा या ग्रहणाचा मोक्ष जो होतो तो 6:32ला होतोय संध्याकाळी। त्यामुळे संध्याकाळी 6:32 नंतर आपण मोक्षस्नान करून नेहमीची आपली कामं करायची आहेत। या ग्रहणाच्या पूर्वी केलेले जे पदार्थ आहेत ते ग्रहणात चालतील का अशी एक शंका लोकांना येते। तर तळलेले जे पदार्थ असतात त्याविषयी दोष नाही आहे। शिजवलेलं जे अन्न असतं ते ग्रहण काळातलं जे असते ते वापरायचं नसतं। त्यामुळे तळलेले पदार्थ चालतील, दूध दुभतं चालतं, तूप चालतं, तेल चालतं। आपल्याला अशा या ग्रहण काळामध्ये पावित्र्य राखण्यासाठी काही उपाय पण सांगितलेले आहेत। त्यामुळे प्रामुख्याने तुळशीपत्र आहे, दर्भ आहे, तर हे त्या त्या वस्तूंवर ठेवून आपण त्यांचं पावित्र्य राखू शकतो। कुणी ग्रहणातलं पाणी ओतून देऊ नये किंवा आपलं जे इतर काही पदार्थ असतील ते टाकून देऊ नयेत। फक्त शिजवलेलं अन्न जे आहे ते ग्रहणात घेऊन असं सांगितलं जातं। त्यामुळे ते आपल्यापुरतंच तेवढंच फक्त करावं। बाकी सर्व फराळचे पदार्थसुद्धा आपल्याला नंतरही त्या ठिकाणी घेता येतील, वापरता येतील आणि त्याचं पावित्र्य राखता येतील। अशा प्रकारे दिवाळीच्या मध्ये आलेलं ग्रहण हे पूर्वी 1995ला पण आलेलं होतं, पुढं पण येणार आहे। तेव्हा अशा गोष्टी घडत असतात। तेव्हा ग्रहण आलं दिवाळीमध्ये म्हणून दिवाळीचा सणाला दोष आहे असं अजिबात नाही आहे। हा आपला सण नेहमीप्रमाणे सगळ्यांनी आनंदात साजरा करायचा आहे आणि ह्या दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना दाते पंचांग परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा।